मतचोरीवरून राजकारण तापलं असतानाच आशिष शेलारांनी आज विरोधकांवर हल्लाबोल केला। घाबरता का असा सवाल उपस्थित करत न्यायालयात जायला आम्ही कुणाला अडवलं नसल्याचं आशिष शेलार म्हणाले। तर याला प्रत्युत्तर देताना उद्धव ठाकरेंनी थेट कोर्टात येण्याचं भाजपला आमंत्रण दिलं। सर्वोच्च न्यायालयाचा आदेश मी म्हटलं माझ्या भूमिकेवर याचं पालन करणं कर्तव्य। निवडणुका आम्ही याच यादीवर आम्ही निवडणुका लढायला तयार आहोत, मग घाबरता कसले? न्यायालयात जायला आम्ही कोणाला अडवलेलं नाही, तो त्यांचा अधिकार आहे। कोर्टात जे जातो आहोत त्याच्यात आता हे आशिष शेलारनी पुराव्यानिशी दिलेलं आहे। त्यांना जर काही पटलं असेल तर त्यांनी सुद्धा आम्ही जे काही कोर्टात जातो त्याच्यामध्ये भाजपाने सुद्धा यावं आमच्याबरोबर कोर्टात, हे माझं त्यांना जाहीर आमंत्रण आहे। मग त्याच्यामध्ये तुम्ही काय हिंदू मुस्लिम आणखीन कोण असतील तुमच्या लेखी ते सगळे काढा, आपण संपूर्ण यादीमध्ये आम्ही सुधारणा मागतो आहोत। सगळ्यावर विजय वडेट्टीवार यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूया। आज महाराष्ट्र उद्ध्वस्त करायचा आणि महाविकास आघाडीला दोष द्यायचा काय? म्हणजे मला वाटतं की ते काय बोलतील त्या मतचोरीच्या संदर्भात त्याचे पुरावे दिले आहेत, म्हणजे गाडीभर पुरावे दिले आहेत, त्यावर बोला।